सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी। मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा, प्रदेश महासचिव संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित। टाळ वाजे विना वाजे वाजतो मृदुंग, भजनाच्या तालावर नाचतो श्रीरंग, असं एक भजन आहे, असं एक गीत आहे। पण दुर्दैवाने आज आपल्या व्हिडिओचं कॅप्शन हे टाळ वाजे विना वाजे आणि आता वाजे बंदूक असं आहे। कारण आपण पाहतो की या 2-3 दिवसामध्ये एक हबप आहेत, महाराज आहेत, किशोर महाराज शिवणीकर यांचा बंदूक घेतलेला, हातामध्ये बंदूक असलेले स्टेटस आणि बंदूक घेऊन काढलेले फोटो, ह्या सगळ्या गोष्टी आता चर्चेत आहेत आणि ते फोटो मोठ्या प्रमाणात लोक एकमेकांना शेअर करत आहेत आणि त्यावर प्रचंड चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे की एक हबप ज्यांच्या हातामध्ये गन आहे, एवढंच काय तर त्याच्या पोज जर तुम्ही बघितल्या तर निशाणा लावतानाच्या पोज आहेत, हातामध्ये गन पकडलेल्या पोज आहेत। तर या पोजमध्ये हबपचे फोटो आहेत, त्यामुळे हा विषय खूप मोठ्या चर्चेचा ठरलेला आहे। आणि हे सगळं का म्हणजे पुढे आलेलं आहे किंवा का त्यांचे फोटो तसे शेअर होत आहेत वगैरे, तर यात सगळ्यात आपण जर थोडीशी पार्श्वभूमी पाहूयात। लातूर जिल्ह्यातील खंडापूर गावामध्ये एक प्रचंड मोठा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता। तर त्यामध्ये म्हणजे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार 5.25 कोटी, आकडा नीट आहे का, 5.25 कोटी एवढं म्हणजे एवढी रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली होती, जी लोकांनी दिलेली होती किंवा लोकांनी केलेलं दान त्या ठिकाणी। आणि एवढं महत्त्व का होतं त्या सोहळ्याला, तर त्या ठिकाणचा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, त्यानंतर तो जो सोहळा आहे त्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकोबाराय आणि नामदेवराय या सगळ्यांच्या पादुका आणणार आहेत। हे जे आयोजक मंडळी होते त्यामध्ये किशोर महाराज शिवणीकर आणि छोटे कदम माऊली हे पण त्यामध्ये होते। आणि ही जी काही तिथली जी कमिटी असेल, त्या सप्ताहाच्या आयोजनाची जी कमिटी असेल, त्या सगळ्या कमिटीने असं सांगितलं होतं लोकांना की आपण काय करणार आहोत, या ठिकाणी या संतांच्या, प्रत्यक्ष संतांच्या पादुका आपण त्या सोहळ्यामध्ये आणणार आहोत। मग आता आपण पाहतो की आपला जो समाज आहे तो अतिशय भोळाबाबडा आहे की पादुका ज्या फक्त आळंदीहून पंढरपूरला जातात एवढं ज्यांना माहिती आहे, त्या आपल्या गावात येत आहेत म्हटल्यानंतर लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दान दिलं। कारण हा सोहळा इतका मोठा करायचा आहे, इतका मोठा करायचा आहे जो कधीच झालेला नसेल। 3-3 संतांच्या पादुका तुमच्या गावामध्ये येणार आहेत वगैरे वगैरे असा प्रचार झाला आणि प्रचंड पैसा त्या नावाखाली जमा झाला, त्या सोहळ्याच्या नावाखाली जमा झाला। आणि मग जसं स्थानिकांचं म्हणणं आहे की 5.25 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा झाले। आणि मग तो सोहळा पार पडला, ते 7-8 दिवस झाले आणि काल्याच्या कीर्तनाच्याच दिवशी म्हणजे रात्रीच्या वेळी त्या खर्चावर किंवा त्या हिशोबावर एक बैठक व्हावी, बैठक आयोजित करण्यात यावी असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं। पण त्याच दिवशीपासून किशोर महाराज शिवणीकर हे डायरेक्ट बेपत्ता झाले, म्हणजे ते संपर्कातच नव्हते, नॉट रिचेबल झाले ते। आणि मग मात्र गावकऱ्यांचा संशय वाढला आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी मांडायला सुरुवात केली। त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्या म्हणजे तशा पद्धतीची तक्रार रीतसर देण्यात आली की असा 5.25 कोटी जी रक्कम जमा झाली होती, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार फक्त 2 कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि बाकी पैसे हे त्या महाराजांकडे आहेत। आता मग महाराजांचा मी पाहिलं बडे मुद्देमध्ये, मी त्यांना ऐकलं तर बडे मुद्देमध्ये जेव्हा ते बोलत होते त्यावेळी त्यांनी म्हणजे पुन्हा हेच स्पष्टीकरण दिलं। आपण पाहतो विलास बडे यांनी त्यांना काही प्रश्न विचारले की हे कशा पद्धतीने काय, तर ते म्हणले मी हिंदू धर्मासाठी करतो, मी असं काम करतो, मी लव जिहादचं असं करतो तसं करतो, ते सगळं काही बोलत होते। पण ज्यावेळी मुद्द्यांवर आले त्यावेळी मात्र ते एक वाक्य बोलले की जर आरोप सिद्ध झाले तर मी स्वतःवर गोळी झाडून घेईन। मग गोळी झाडून घेईन म्हणल्याबरोबर विलास सरांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्याकडे बंदूक आहे का, बंदूक आहे का म्हणल्यावर ते थोडेसे असे विचलित झाले की माझ्याकडे बंदूक आहे का, हे ज्यावेळी त्यांनी विचारलं मग ते म्हणले नाही नाही बंदूक आहे, पण ती हरणं आणि डुकरं मारायची बंदूक आहे, म्हणजे छर्याची, म्हणजे शेतात जी आपण वापरतो ती बंदूक आहे। आणि मग विलास बडेंनी त्यांना परत स्टेटस दाखवले की तुमचे असे स्टेटस आहेत, मग हबप लोकांचे असे स्टेटस असावेत का।
आणि मग त्यावर त्यांनी असे उडवाउडीचे वगैरे उत्तर दिले. पण मग त्यानंतर आज आपण पाहतो 2 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर आज कदम माऊली, छोटे कदम माऊली हबप त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं की या हिशोबातलं मला काहीच माहीत नाही. म्हणजे हा जो सप्ताह होता हे जे ट्रस्ट त्याचं केलंच गेलं नव्हतं, म्हणजे ट्रस्ट नव्हतंच असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. आणि माझा आणि त्या पैशाचा काहीही देणं घेणं नाही, ते पैसे माझ्याकडे नाहीत हे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की नेमके पैसे कोणाकडे आहेत तर ते शिवणीकर महाराजांकडे आहेत आणि त्यांनीच त्याचा हिशोब द्यावा वगैरे वगैरे हे सगळं काही ते बोलले आणि ती पत्रकार परिषद आटोपली. अनेक जणांनी बघितली असेल ती, कारण त्यांनी लाईव्ह केलं होतं ते, त्याच्यामुळे मी पण स्वतः बघितली. आता प्रश्न हा उरतो की जो कष्टकरी समाज आहे, जो दिवसभर कष्ट करतो, शेतकरी कष्टकरी समाजाने दान दिलेले पैसे जर कोट्यावधी रुपये तुम्ही असे घेऊन कुठे फरार होत असाल तर हे किती गंभीर आहे. कारण आपण पाहतो बरेच लोक असे असतात की ज्यांचं काय असतं 2 नंबरचा पैसा असतो किंवा मग कुठंतरी कमावलेला असतो, काहीतरी घबाड मिळवलेलं ते देत असतात. मग अशा ज्याला आपण काय म्हणतो काळा पैसा पांढरा करण्याचं हे एक माध्यमच असतं. अनेक लोक ते करतात सुद्धा, अशा मोठमोठ्या देणग्या देतात. पण तुम्ही सांगा अखंड हरिनाम सप्ताह आणि अशा पद्धतीने ज्या पादुका आपल्या गावात येणार आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी कष्टकरी लोकांनी जो स्वतः 300 ते 400 रुपये रोजानं जातो त्या माणसाने सुद्धा तिथं 100 रुपये दिलेले आहेत. आणि काही ठिकाणी तर कंपल्सरी करण्यात आले होते की प्रत्येक व्यक्तीने इतके दिले पाहिजे आणि त्यानंतर तुमच्या इच्छेप्रमाणे. आणि अशा कष्टकरी शेतकरी लोकांच्या कष्टाचे पैसे तुम्ही घेता आणि अशा पद्धतीने त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करता, हे किती म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. एका माणसाची बाईट तर मी बघितली तर त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे सगळ्यात मोठी हद्द पहा तुम्ही की माणसाने फसवावं लोकांना किंवा किती प्रमाणात फसवावं, त्याची पातळी काय असावी याचं उदाहरण आहे हे. तर तो व्यक्ती सांगत होता की त्या ज्या पादुका होत्या त्या खऱ्या नव्हत्याच. म्हणजे त्या ज्या पादुका होत्या आळंदीहून आणलेल्या नव्हत्याच, त्या देहूहून आलेल्या नव्हत्या. मग तुम्ही विचार करा, यांनी सांगितलं होतं की आपण संतांच्या पादुका आणणार आहोत, पण व्हिडिओमध्ये त्या बाईटमध्ये ती व्यक्ती सांगते की ह्या ज्या पादुका होत्या त्या नकली होत्या, त्या संतांच्या खऱ्या पादुकाच नव्हत्या. म्हणजे आणि त्या ज्या पादुका होत्या त्या पादुकांवर ज्यावेळी लोकांनी पैसे ठेवले किंवा त्या ठिकाणी पैसे अर्पण केले, दान अर्पण केलं स्वतःचं, तर ते सुद्धा पोत्यांनी भरण्यात आलं. म्हणजे एवढा पैसा जमा झाला होता, ते सुद्धा कसं आहे पोत्यांमध्ये भरलेलं होतं. मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही इतक्या चुकीच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही हे करता आणि मग त्याला कुठेतरी एक वेगळं वळण देण्यासाठी किंवा एक व्यक्ती बोलत होता की ज्यांनी तक्रार दाखल केलेली आहे, मला त्यांचं नाव नाही लक्षात आलं काय आहे तर, पण ते म्हणतात की मी ज्यावेळी त्यांना फोन लावले आणि तशा पद्धतीचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर ते स्टेटस दाखवतात गनचं किंवा म्हणजे गनचे स्टेटस त्यांनी ठेवलेले आहेत किंवा जर माझ्या विरुद्ध कोणी बोलेल तर त्याचे काय हाल होतील या पद्धतीचे मेसेज करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर हे खरोखरच अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. वारकरी संप्रदाय हबप मंडळी कोणत्या पातळीला गेलेली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्या म्हणजे कुसुमाग्रज म्हणतात व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे विचार वांज झाले. म्हणजे संतांचे विचार संतांचे पुकार वांज झाले म्हणतात ते. एवढं काही आपल्या संतांनी दिलेलं आहे, ज्या म्हणजे तत्वज्ञान दिले, अभंग दिलेत आणि जीवन जगण्याचं तुम्ही सुखकर जीवन कसं जगू शकता, कशा चांगल्या पद्धतीने तुम्ही जीवन जगलं पाहिजे या समाजाला दिशा देण्याचं काम हबप लोकांनी केलं पाहिजे. संप्रदायातून आपण काय शिकलं पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने अनुकरण केलं पाहिजे, हे सगळं जेव्हा आपले संत सांगतात, तुकोबाराय म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी. आणि हे सगळं आपली माणसंच विसरत असतील, हबप मंडळीच हे सगळं काही विसरत असतील. आणि अशा पद्धतीने एखाद्या गुंडांसारखे तुम्ही स्टेटस ठेवत असाल, त्याचा जाब विचारला तर तुमचे असे हाल करू असं जर तुम्ही म्हणत असाल तर खरोखरच अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मी काल परवा परत एक श्यामसुंदर सोन्नर महाराजांचं एक कॅप्शन वाचलं
की कीर्तनकार ही काय शिवी होती की काय येणाऱ्या काळामध्ये. म्हणजे कीर्तनकार ही पदवी लावायला सुद्धा लोकांना आता नको वाटणार आहे. हे असे जर प्रकार झाले तर खरोखरच कीर्तनकार ही पदवी लावावीच का नाही लावावी, हे कॅप्शन आपल्या नावापुढे लावावंच की नाही लावावं, हा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि ज्या महाराष्ट्राला आपण संतांची भूमी म्हणतो, त्याच महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आणि अशा पद्धतीचे गैरवर्तन होत चाललेले आहेत, गैरव्यवहार होत चाललेले आहेत. अखंड हरिनाम सप्ते, त्यानंतर याचे झालेले सोहळे आणि याला बळी पडलेला आपला भोळा भाबडा समाज, हे सगळ्यात मोठं म्हणजे दुर्दैव आहे. आणि ते शोषित म्हणजे ज्यांचं शोषण अक्षरशः या नावाखाली चालू आहे, हे जे भक्त मंडळी आहेत त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात शोषण चालू आहे आणि ते थांबलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. एवढीच एक अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून मी व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबूयात. रामकृष्ण हरी.